नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत सायली अर्जुनची असिस्टंट बनून काम करत असते, तर अर्जुनच्या महत्त्वाच्या फाईल्स ती घरी घेऊन आलेली असते आणि त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सुद्धा आलेली असते. अर्जुन जेव्हा घरामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल बघतो तेव्हा तो सायलीवर चिडतो आणि सायलीला तो म्हणत असतो की मागच्या वेळी जेव्हा ही फाईल घरामध्ये होती तेव्हा किती मोठा प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे ना तुम्हाला. सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, ही फाईल मी उद्याच्या उद्या दुसरीकडे कुठेतरी ठेवेल. परंतु दुसऱ्या दिवशी सायलीच्या काही लक्षात राहत नाही आणि अर्जुन सोबत ती तशीच कामावर निघून जाते. अर्जुन आणि सायली तर निघून गेलेले असतात, तर विमल आणि कल्पना ठरवतात की आज आपण सगळ्या घराची साफसफाई करूयात आणि एका रूम मध्ये जाऊन ते साफसफाई करायला लागतात. एक एक खोली करत आता अर्जुन आणि सायलीच्या खोलीमध्ये आलेली असते आणि अर्जुन आणि सायलीच्या खोलीची साफसफाई करत असते. साफसफाई करताना कल्पना फाईल देखील नीट लावून ठेवत असते आणि त्याचमध्ये अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कल्पनाला दिसते. तर ती फाईल वाचून कल्पनाला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. कल्पनाला इतका मोठा धक्का बसतो की कल्पना तिथे चक्कर येऊन पडते. जेव्हा विमल कल्पनाकडे येते आणि कल्पनाला जेव्हा ती बघते तर कल्पना ही खाली जमिनीवर पडलेली असते. तर विमल मोठमोठ्याने आरडाओरडा करते आणि मग कल्पनाला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. कल्पना बेशुद्ध झालेली असते. कल्पना अजूनही बेशुद्ध असते. हॉस्पिटलमध्ये सर्वजण आलेले असतात, सर्वजण काळजीमध्ये असतात. अर्जुन आणि सायली देखील हॉस्पिटलमध्ये येतात. कल्पनाला आयसीयू मध्ये ठेवलेलं असतं आणि डॉक्टर्स आता तिच्यावर उपचार करत असतात. पूर्ण आजी सुद्धा देवाचा धावा करत असते. अस्मिता सुद्धा खूप टेन्शन मध्ये असते. तर अर्जुन आणि सायली सुद्धा खूप टेन्शन मध्ये असतात. तितक्यात आता डॉक्टरही बाहेर आलेले असतात. तर सर्वजण डॉक्टरांना घेरतात आणि नक्की कल्पनाला काय झालंय असं विचारू लागतात. तेव्हा डॉक्टर सांगतात की त्यांना किमान एक दिवस तरी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे, कारण त्यांना कसला तरी प्रचंड मोठा धक्का बसलाय. कदाचित त्यांना शुद्धीवर येण्यासाठी खूप वेळही लागू शकतो. हे ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. अर्जुन रडायला लागलेला. तर आता पुन्हा कल्पनाला चेक करण्यासाठी जात असतात. अर्जुन मात्र डॉक्टरला विनंती करत असतो की मला फक्त एकदा माझ्या आईला भेटू द्यात. परंतु नर्स मात्र अर्जुनला अजिबात आतमध्ये येऊन देत नाही आणि डॉक्टर सुद्धा या गोष्टीसाठी मना करतात. पूर्ण आजी पुढाकार घेत अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. डॉक्टर पुन्हा बाहेर येतात आणि सर्वांना सांगतात की पेशंट काहीही रिस्पॉन्स करत नाही. जर पेशंटची परिस्थिती अशीच राहिली तर पेशंट कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो. हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर प्रताप मात्र आता धक्क्यानेच खाली बसतो आणि मोठमोठ्याने रडायला लागतो. त्याच वेळी आता सायली देवीकडे आलेली असते आणि देवीची धावा करत असते. देवीला ती म्हणत असते की लहानपणीच तू माझे आई वडील माझ्यापासून हिरावून घेतलेस, त्यानंतर माझ्या मधुभाऊंना सुद्धा तू माझ्यापासून दूर केलंस. आईनी माझ्यावर मुलीसारखी माया केली आणि कुठेतरी मला आता आईचं प्रेम भेटत होतं, परंतु ते सुद्धा तुला देखवलं नाही आणि तू आईलाही माझ्यापासून दूर करायला निघालाय. जर आई बरी झाली नाही तर माझा देवावरचा विश्वास मात्र कायमचा उडून जाईल आणि तुला आत्ताच्या आत्ता माझ्या आईला शुद्धीवर आणावंच लागेल. आणि जर माझी भक्ती खरी असेल तर आईंना नक्की शुद्ध येईल आणि ही माझ्या भक्तीची परीक्षा असेल. सायलीने दिवे हातात पकडलेले असतात. सायलीचे हातही भाजत असतात, परंतु आता ती अजिबात माघार घेत नाही. सायली तिचं व्रत पूर्ण करत असते. त्याच वेळी अर्जुन तिथे खुशखबर घेऊन येतो आणि सायलीला सांगतो की आई शुद्धीवर आली आहे. सायलीला देखील प्रचंड आनंद झालेला असतो. सायली देवीचे आभार मानून आता कल्पनाकडे जाते. 2-3 दिवसानंतर कल्पना बरी होऊन आता घरी आलेली असते. सायली कल्पनाचं औक्षण करत असते आणि कल्पनाला घरामध्ये घेत असते, परंतु त्यावेळी कल्पना मात्र सायलीकडे बघतही नाही. हे सर्व बघून मात्र अस्मिताला खूप छान वाटत असतं. तर पूर्ण आजी कल्पनाला म्हणत असते की कल्पना, तुझी एवढी लाडकी सून आहे. जेव्हा तू मरणाच्या दारात उभी होती तेव्हा तिने तुझ्यासाठी देवाची धावा केली आणि तुझी एवढी लाडकी सून आहे, मग तू आता तिच्याशी असं का वागतीयस? अर्जुन म्हणतो की हो मम्मा, मीही बघतोय तू सायलीशी आता बोलत नाही, तिला काही रिस्पॉन्स करत नाहीस. का बरं असं? तिची एखादी गोष्ट चुकली आहे का किंवा तिच्याकडनं काही चूक झाली आहे का? परंतु कल्पना तरी सुद्धा एक शब्दही बोलत नाही. आणि मग अर्जुन चिडतच कल्पनाला विचारत असतो की मम्मा, तुला सायलीबद्दल कोणी काही भडकवलंय का? कल्पना आता एक धक्कादायक निर्णय देते आणि ती अर्जुनला सांगते की अर्जुन, सायली आता मला ह्या घरामध्ये नकोय. सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला कल्पना एकटी असते की जिने पहिल्यांदा मान्यता दिलेली असते आणि सायली कल्पनाची किती लाडकी सून आहे हे सगळ्यांना माहित असतं. तरी सुद्धा कल्पनाने असा का निर्णय घेतला असेल, यामुळे सर्वजण आता त्रस्त
असतात. सायली मात्र हात जोडून कल्पनाची माफी मागत असते आणि म्हणत असते की आई काय झालंय तुम्हाला, माझं काही चुकलंय का? अर्जुन देखील कल्पनाला म्हणत असतो की अगं आई काय झालंय, अर्जुन देखील कल्पनाला म्हणत असतो की अगं मम्मा काय झालंय नक्की? तर कल्पना म्हणते की तुम्हाला जाणून घ्यायचंय ना? आणि मग अर्जुन आणि सायलीचा हात धरते आणि म्हणते की चला माझ्यासोबत. कल्पनाचं वागणं बघून पूर्ण आजी मात्र हादरलेली असते की ह्या कल्पनाला अचानक काय झालं असेल. कल्पना आता अर्जुन आणि सायली दोघांनाही रूम मध्ये घेऊन येते. तर अर्जुन म्हणत असतो की अगं मम्मा काय झालंय, आता तू पहिल्यांदा सांग, मला खूप टेन्शन यायला लागलंय. सायली सुद्धा विचारत असते की आई काय झालंय. तेव्हा मात्र कल्पना जोरात सायलीला ढकलून देते. अर्जुन तिला सावरतो. अर्जुन म्हणत असतो की अगं मम्मा तू असं का वागतीयस, काय झालंय नक्की? अर्जुन म्हणत असतो की अगं मम्मा जर आता सायलीला लागलं असतं तर? तेव्हा कल्पना म्हणत असते की का अर्जुन, तुला काय एवढा त्रास होतोय? म्हणजे तुला लागलं तर तुझ्या बायकोला त्रास होतो आणि तुझ्या बायकोला लागलं तर तुला इतका त्रास होतो. हे खरं आहे की जी गोष्ट मी बघितली तुमच्या रूम मध्ये ती खरी आहे. अर्जुन म्हणत असतो की अगं मम्मा नक्की झालंय तरी काय, तुला कुठल्या गोष्टीबद्दल बोलायचंय आणि काय बघून तू बेशुद्ध झालीस? तेव्हा कल्पना पुढचा मागचा विचार करत नाही आणि अर्जुनच्या जोरात थोबाड्यात ठेवून देते. सायली विचारत असते तर कल्पना म्हणत असते की तू अजिबात माझ्याशी बोलायचंही नाही आणि खबरदार जर इथून पुढे मला आई म्हणून हाक मारलीस तर, कारण तुझा आणि माझा कुठलाही संबंध नाही. तर अस्मिता हळूच आता तिकडे आलेली असते आणि दाराला कान देऊन ऐकत असते. कल्पना सायलीला म्हणत असते की इथून पुढे तर तुम्हाला आई म्हणायचंच नाही आणि खरंच तुझी जर खरी आई असती तर तू सुद्धा तिची अशीच फसवणूक केली असतीस का? तिच्यापासून सुद्धा तू असंच लपवलं असतं का? अगं सायली, माझा अर्जुनपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास होता. माझा मुलगा खूप विचित्र वागत होता, परंतु मला असं वाटलं की जेव्हा तू त्याच्या आयुष्यात आलीये तेव्हा तो सुधारलाय. आता कल्पना सांगू लागते की तुमची रूम साफ करण्यासाठी मी तुमच्या रूम मध्ये गेले होते आणि कपाटामध्ये मला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल भेटली आणि तिथूनच मला सगळं सत्य समजलं. अर्जुन आणि सायली, तुम्ही सगळ्या कुटुंबाला फसवले, सगळ्या कुटुंबाची तुम्ही फसवणूक केलीये. सगळ्यांनी तुम्हाला एवढा जीव लावला, परंतु तुम्ही आमच्याशी का असं वागले? त्याच वेळी आता अस्मिता आतमध्ये आलेली असते आणि टाळ्या वाजवत असते आणि ती कल्पनाला म्हणते की वा मम्मा, यासाठी तू ह्या सायलीला एवढा जीव लावलास का? आणि आता ती सायलीचा हात पकडते आणि पूर्ण आजी समोर तिला फरफटत आणते. प्रताप चिडतो आणि तो अस्मिताला विचारत असतो की अस्मिता, ही काय वागायची पद्धत आहे? तर अस्मिता म्हणत असते की डॅड, तुम्ही हे मला नका विचारू, तुम्ही हे तुमच्या लाडक्या सुनेला आणि लाडक्या मुलाला विचारा. प्रताप कल्पनाला विचारत असतो की कल्पना नक्की झाले तरी काय? कल्पना रडत असते तर अर्जुन देखील मान खाली घालून उभा असतो. सायली तर खाली पडलेली असते. अस्मिता म्हणते की पूर्ण आजी, खरं काय आहे ना मी तुम्हाला सांगते. तुम्हाला आतापर्यंत ही सायली खूप चांगली वाटत होती ना, परंतु तसं काही नाहीये आणि अर्जुन आणि सायली आपल्यापासून एक खूप मोठं गुपित लपवत होते. या दोघांनी आपली फसवणूक केली आहे आणि मम्मा बेशुद्ध का झाली याचं तुम्हाला कारण जाणून घ्यायचंय ना? कारण मम्माला ह्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल भेटली होती आणि अर्जुन आणि सायलीने फक्त 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय. म्हणजे डॅड, हे दोघंही फक्त 1 वर्ष नवरा बायको म्हणून राहणार आहेत आणि त्यांनी हे कशासाठी केलं आणि का केलं हे तर मला माहित नाहीये. सर्व सुभेदार कुटुंब आता हादरलेलं असतं आणि अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता सगळ्यांसमोर आलेलं असतं. तर मित्रांनो, असेच तुम्हाला ट्विस्ट एपिसोड आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.